मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. परंतु महिलांमध्ये संभ्रम निर्माण झालेले आहे की पुन्हा ई-केवायसी कोणी करायची आहे आणि कोणी करायची नाही. तर याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पुन्हा ई-केवायसी कोणाला करावा याची आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांची महाराष्ट्र राज्यामध्ये ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. योजनेच्या लाभार्थी महिला यांच्यामध्ये ई-केवायसीला घेऊन संभ्रम निर्माण झाले आहे. याचे कारण असे आहे की काही ठिकाणी अशी चर्चा आहे की योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेने ई-केवायसी पूर्ण केली की लगेच त्याला मिळणारे 1500 रुपये बंद करण्यात येतील आणि काही ठिकाणी अशी चर्चा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेने ई-केवायसी नाही केली तर या योजनेचे मिळणारे 1500 रुपये ई-केवायसी न केल्यामुळे बंद होतील आणि म्हणून योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे की ई-केवायसी करावी की ई-केवायसी करू नये. तर पहा, महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु ई-केवायसी करत असताना महिलांमध्ये असे संभ्रम निर्माण झाले आहे की ई-केवायसी करावी की ई-केवायसी करू नये. कारण काही अशा अफवा समोर येत आहे की योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलेने जर ई-केवायसी केली तर त्याला मिळणारे दर महिन्याला 1500 रुपये जे मिळतात ते मिळणार नाही. आणि काही ठिकाणी अशा अफवा ऐकायला येत आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेने ई-केवायसी नाही केली तर ई-केवायसी न केल्यामुळे त्याचे 1500 रुपये बंद करण्यात येतील आणि म्हणून महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे की ई-केवायसी करावी की नाही करावी. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय चांगली माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कोणत्या महिलेने ई-केवायसी करायची आहे आणि कोणत्या महिलेने पुन्हा ई-केवायसी करायची नाही. सविस्तर माहिती या ठिकाणी आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. अशीच महत्त्वाची माहिती यापुढेही तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा. तर पहा, अफवा अशी सुरू आहे की ई-केवायसी केली तरीही पैसे बंद होतील, नाही केली तरीही पैसे बंद होतील. परंतु सत्य असे आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे आणि ई-केवायसी करावीच लागणार आहे. तर पहा, या ठिकाणी काय म्हटलेले आहे, ई-केवायसी महिलांना करणे अनिवार्य आहे आणि ई-केवायसी करावयाचीच आहे. याच्याकरिता राज्य सरकारने लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याकरिता आणि ज्यांनी ई-केवायसी केली आहे परंतु ई-केवायसी करत असताना चूक झालेली आहे अशा लाभार्थी महिलांना ई-केवायसी करत असताना झालेली चूक दुरुस्त करण्याकरिता राज्य सरकारने पुन्हा संधी दिली आहे. तर ई-केवायसी सर्वांनाच करायची आहे. तर पहा, ई-केवायसी करण्याकरिता आणि ई-केवायसी करत असताना ज्या महिलांकडून चुका झालेल्या आहेत त्यांना आपली चूक दुरुस्त करण्याकरिता सरकारने पुन्हा एक संधी दिलेली आहे असे या ठिकाणी म्हटले आहे. परंतु ज्या महिलांनी ई-केवायसी केलेली आहे आणि ई-केवायसी करत असताना दिलेले ऑप्शन अचूकरित्या सिलेक्ट केले आहे अशा लाभार्थी महिलांना पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज नाही. तर पहा, या ठिकाणी काय म्हटले आहे की ज्या महिलांनी आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे आणि ई-केवायसी करत असताना जे ऑप्शन दिलेले होते ते ऑप्शन न चुकता कंप्लीट केलेले आहे, योजनेच्या नियमाप्रमाणे आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे, अशा महिलांना पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज नाही. तर पहा, या ठिकाणी पुन्हा ई-केवायसी करण्याची गरज नाही. परंतु ज्या लाभार्थी महिलांकडून चूक झाली आहे त्यांना हे काम पुन्हा करावे लागणार आहे, तरच त्यांना योजनेचे लाभ सुरू राहील, अन्यथा लाभ मिळणे बंद होईल. आणि कोणत्याही पात्र लाभार्थी महिलेचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होऊ नये या उद्देशाने, तर पहा, ज्या महिलेकडून ई-केवायसी करत असताना चूक झालेली आहे त्यांना आपली ई-केवायसी पुन्हा करावी लागणार आहे, तरच त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ मिळणे सुरू राहील, अन्यथा त्यांना लाभ मिळणे बंद होईल. राज्य सरकारने लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याकरिता मुदतवाढ करून दिली आहे आणि चूक दुरुस्ती करण्याची संधी दिली आहे. तर पहा, कोणत्याही लाभार्थी महिलेचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होऊ नये या उद्देशाने राज्य सरकारने लाभार्थी महिलांना पुन्हा ई-केवायसी करण्याकरिता आणि चूक दुरुस्त करण्याकरिता संधी दिली आहे. आता पहा, ज्या महिलांचे पती हयात नाहीत
वडील हयात नाही त्यांच्याकरिता पोर्टलमध्ये सुधारणा करून नवीन ऑप्शन ॲड करण्यात आले आहे. आता ज्या महिलांना ई-केवायसी करण्यामध्ये अडचणी येत होत्या त्या अडचणी आता येणार नाही. राज्य सरकारने ज्या महिलेचे पती हयात नाही किंवा वडील हयात नाही त्या महिलांकरिता पोर्टलवर केवायसी करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध नव्हते, परंतु राज्य सरकारने पोर्टलमध्ये सुधारणा केलेली आहे आणि पोर्टलवर नवीन ऑप्शन ॲड करण्यात आले आहे. आणि म्हणून ज्या महिलेचे पती हयात नाही किंवा वडील हयात नाही त्यांना ई-केवायसी करण्यामध्ये ज्या अडचणी येत होत्या आता त्यांना सुद्धा ई-केवायसी करण्यामध्ये अडचणी येणार नाही. पहा, या ठिकाणी सरकारने यावर पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. आता सर्व महिलांना अगदी सहज आपल्या मोबाईलवरून आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तर पहा, या ठिकाणी पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता लाभार्थी महिलांना अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. आणि म्हणून महिलांनी निश्चिंत राहायचं आहे, येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे, तरच योजनेचे लाभ सुरू राहणार आहे. आणि आपले योजनेचे लाभ सुरू राहावे याकरिता राज्य सरकारने दिलेल्या मुदतीच्या आत आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. तर पहा, सर्वच लाभार्थी महिलांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. म्हणजेच ज्यांची ई-केवायसी करण्याची बाकी राहिली आहे अशा सर्व महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे, तरच योजनेचा लाभ सुरू राहणार आहे. आणि आपले योजनेचे लाभ बंद होऊ नये याकरिता सरकारने दिलेल्या मुदतीच्या आत आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. हे काम पूर्ण करण्याकरिता आणि चूक दुरुस्तीकरिता 31 डिसेंबर 2025 ही एक अंतिम संधी देण्यात आली आहे. तर पहा, हे ई-केवायसीचे काम पूर्ण करण्याकरिता आणि ई-केवायसी करत असताना ज्या महिलांकडून चूक झाली असेल त्यांच्याकरिता एक अंतिम संधी देण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर 2025च्या आत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, तरच योजनेचे लाभ तुम्हाला सुरू राहणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचावी आणि यापुढेही तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर मिळावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.